नमस्कार मंडळी, तुम्हाला पण सकाळी सकाळी नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडतो, तर मी तुमच्यासोबत आज 5 अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी चण्याची डाळ घ्यायची वाढलेली, त्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर अशी बारीक काढून घ्यायची. 1 चम्मच बेसन टाकायचं, 3 चम्मच दही टाकायचं. दही टाकल्यावर आपल्याला जेवढी नीड आहे तेवढं पाणी टाकायचं आणि छान मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे हलवायचं आहे त्याला. चांगलं 2-4 मिनिटपर्यंत हलवून घ्यायचं आहे. मग त्याच्यात टाकायची आहे मिरची आणि आल्याची पेस्ट, हळद, मीठ, तेल आणि मग परत आपल्याला 5-7 मिनिटपर्यंत त्याला मिसळवायचं आहे, म्हणजे हलवायचं आहे. ते प्रोसिजर सगळ्यात महत्त्वाची. जेवढी व्यवस्थितपणे तुम्ही हलवाल तेवढं चांगलं हे बॅटर फुलते आणि व्यवस्थित बनते. मग त्याच्यानंतर त्याला 15-20 मिनिटसारखं झाकून ठेवून द्यायचं. एक बाजूला स्टीमर रेडी करून ठेवायचं आहे. तर स्टीमर आपला चांगला असा गरम पाहिजे, तेव्हा कुठे हे व्यवस्थित बनतात. तर मग तुम्ही स्टीमर रेडी करून ठेवा आणि जे बॅटर आपलं तयार केलं आहे त्याच्यामध्ये 1 टीस्पूनसारखा बेकिंग सोडा आणि थोडंसं लिंबूचा रस टाकून त्याला ॲक्टिव्ह करून घ्या. मग परत आपल्याला त्याला 2-4 मिनिटपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे आणि मग ते बॅटर तसं स्टीमरमध्ये टाकून द्यायचं आहे. तर आता 25 ते 30 मिनिट याला झाकून ठेवायचं आहे, व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, चेक करायचं आहे झालं की नाही आपलं बॅटर. जसं बॅटर झाले असेल तसं काढून घ्यायचे, थंड होऊ द्यायचे. मग आपला डब्यामधनं का ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला स्टीम कराल त्याच्यामधनं काढून ताटावर काढून घ्यायचे. मग त्याला पीसेसमध्ये कट करायचे. त्यासाठी एक तडका प्रिपेअर करायचा आहे. जर तुम्हाला हवं आहे तर जिरं, मिरची आणि तेलमध्ये जिरं, मिरची टाकून त्याचा साधा तडका पण लावू शकता. जर तुम्हाला हवं आहे तर मी जसा तडका लावला आहे, राई, जिरं वगैरे टाकून त्याच्यात पाणी आणि थोडे साखरेचे दाणे टाकले. तर मला असं गोड आवडतं म्हणून मी तसं केलं आहे आणि मग तेच सोडून दिलं आहे याच्यावर. तर हे बी खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्हाला हवं तुम्ही तसं पण करू शकता. खूपच स्पॉन्जी आणि खूपच हेल्दी हे टेस्टी असे ढोकळे बनतात. एकदा तरी तुम्ही ट्राय करून पहा. सेकंड आता रेसिपी जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती खूप महत्त्वाची आहे, हांडवा. तर याच्यासाठी आपल्याला 2 वाटी तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यापेक्षा कमी 1 चम्मचसारखी तुरीची डाळ रात्री भिजू घालायची. सकाळी मिक्सरमध्ये दही टाकून मस्त अशी बारीक करून घ्यायची. आपल्याला जसं इडलीचं बॅटर रेडी करतो तसं करून घ्यायचं. मग रातभर त्याला फॉर्मेट व्हायसाठी ठेवून द्यायचे. फॉर्मेट झालं 8 ताससारखं फॉर्मेट करायला ठेवा. तुम्हाला सकाळी बनवायची संध्याकाळी तशाप्रमाणे. मग एका चॉपरमधनं कांदा, टमाटर, मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट हे महत्त्वाचं आहे, हे बी टाकायचं. लसूण नाही, फक्त अद्रकच टाकायचं आहे. तर हे आपले चॉप केलेले व्हेजिटेबल्स याच्यात टाकायचं आहे. मिरचीचा ठेचा पण याच्यात टाकायचा आहे आणि वाटाणे, कॉर्न्स असले तर कॉर्न टाका. मी याच्यात मटर टाकले. तुम्हाला अगर कॉर्न्स टाकायचे कॉर्न टाका. गाजर, पत्तागोबी, दुधी वगैरे टाकले तर अजून स्पॉन्जी बनतात. जे व्हेजिटेबल्स आपल्याला पाहिजे ते आपण याच्यात टाकू शकतो. मग मी याच्यात हळद टाकली आहे, मिरची टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि मस्त परत त्याला हलवून घेतलं आहे. थोडंसं साखरेचे दाणे टाकले म्हणजे खट्टा मिठासारखा फ्लेवर येतो. दहीच्यामुळे हे खट्ट होतं थोडं बॅलन्स करायला. मग याच्यात 1 चम्मचसारखं तेल टाकलं आहे. तेल टाकणं खूप महत्त्वाचं असते की हे ड्राय आपल्याला गळ्यात काही फील ना हो म्हणून 1 चम्मचसारखं तेल टाकायचं. मग एका कढईमध्ये राई, जिरं, तीळ आणि मग हे बॅटर टाकून द्यायचं. मग बॅटरला आपल्याला 15 मिनिटसारखं होऊ द्यायचं आहे. चेक करायचं आहे झालं की नाही आणि मग दुसरी साईडने पलटवून 5च मिनिट ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले ढोकळे तयार होतात. आता तुम्हाला चटणीसोबत खायचे, सॉससोबत खायचे की सांबारसोबत खायचे तर तुमच्यावर आहे, तुम्ही त्याच्यासोबत पण खाऊ शकता. आम्ही सांबारसोबत आम्हाला आवडते म्हणून हे खातो. खूपच टेस्टी बनतात हे बी. आता थर्ड रेसिपी जे आहे मुगाची डाळीचे धिरडे बनवत आहे आपण. तर हे पण खूप हेल्दी राहतात. त्याच्यात फक्त आपल्याला मिरची टाकायचं, आलं टाकायचं, जिरं टाकायचं आहे. रातभर मी डाळला सोक करायला ठेवली. सकाळी त्याच्यात हे ॲड केलं, मीठ टाकलं आणि मस्त मिक्सरमध्ये बारीक सारखी अशी ग्राइंड करून घेतली. थोडंसं असं जाडसर ठेवायची म्हणजे छान वाटते. मग त्याच्यात व्हेजिटेबल्स आपण आपल्या हिशोबाने टाकायचे. मी याच्यात टमाटर आणि कांदा आणि सांबार टाकला. आता उन्हाळ्याचं सीझन आहे तेवढ्या व्हेजिटेबल्स काही भेटत नाही, पण चांगल्या व्हेजिटेबल्स टाकल्या ह्याच्यात खूप टेस्टी बनतात. तुम्हाला पनीर वगैरे टाकायचं आहे ते पण तुम्ही याच्यात टाकू शकता. आणि मग अशा पद्धतीने याच्यात हळद टाकायची, थोडंसं मीठ तर टाकलंसुद्धा आपण. मग तव्यावर थोडंसं तेल लावायचं आणि हे बॅटर चांगलं असं पसरून घ्यायचे. जसे आपण धिरडे बनवतो नॉर्मली तसेच बनवायचे हे आणि मग थोडंसं झाकून होऊ द्यायचं. मग सेकंड साईडनी पलटून घ्यायचं. रेडी आहे आपले
मुगाची डाळीचे धिरडे. तुम्हाला मी आधीच सांगितलं पनीर टाकायचं असलं तुम्ही टाकू शकता, अजून हेल्दी बनतात, खूप टेस्टी आणि खूप हेल्दी राहतात. आता जे फोर्थ रेसिपी आहे ते आहे वडे, चण्याची डाळीचे वडे. तर हे विदर्भ स्टाईलमध्ये आहे. याच्यासाठी आपल्याला एका मिक्सरमध्ये मिरच्या, लसूण आणि जिरं बारीक करून घ्यायचे. डाळ आहे हे मुगाची डाळ मी रातभर सोक केलेली आहे ते. आणि मग याच्यात आपल्याला कांदे भरपूर प्रमाणामध्ये जे कांदे टाकायचे, बेसन टाकायचं, जे आपण ठेचा काढला होता तो टाकायचा, कोथिंबीर खूप सगळी टाकायची. याच्यात तुम्हाला हवं तुम्ही पालक पण टाकू शकता. मी आधीच सांगितलं आता उन्हाळ्याचा सीझन आहे, तेवढा काही भाजीपाला भेटत नाही, म्हणून जो अवेलेबल आहे मी टाकला. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात पालक पण टाकू शकता. आणि मग आपल्याला टाकायचं मीठ, मिरची, जे स्पायसेस आपण टाकतो, हळद वगैरे टाकून चांगलं याला बॅटर करून घ्यायचं आहे. मग जसे आपण वडे बनवतो थोडे मोठे राहतात ते साईजमध्ये, तर थोडे मोठे बनवायला लागतात याला. जसे मी बनवले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तसे बनवून ह्याला फ्राय करायचं. तर आपण फर्स्ट टाईम याला हाफ फ्राय करायचं, मग सेकंड टाईम टाकायचं. चांगले अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना, खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी पण होतात. तर हे एक रेसिपी आहे, हे पण खूप मस्त लागते. आता मी याला कढीसोबत बनवलं, तुम्हाला हवं तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता. रस्सा आपला चण्याचा जो रस्सा राहते त्याच्यासोबत खाऊ शकता, किंवा सॉसेस वगैरे जे तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत पण खूप टेस्टी लागते आणि क्रंची आणि क्रिस्पी पण खूप राहते हे. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, खूप टेस्टी बनतात हे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरायचं नाही. मग आपली जी फिफ्थ रेसिपी आहे ते पण खूप महत्त्वाची आहे. तर फिफ्थ रेसिपी आपण ते काकडीचे पराठे बनवणार आहे. आता तुम्ही ही रेसिपी पाहिली, हे थोडंसं राहिलेलं आहे तर ह्याच्यात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून घ्या. हे अशा पद्धतीने मी वडे बनवले आहे आणि याच्यासोबत कढीसोबत याला गार्निश केली आहे. तर फिफ्थ रेसिपी आहे आपली काकडीचे पराठे. त्यासाठी सगळ्यात आधी काकडी खिसून घ्यायची आहे छिलके काढून, आणि मग त्याच्यात टाकायचं मिरची, थोडंसं अद्रक आणि सांबार आणि हळद वगैरे असा पेस्ट काढला आहे मी. मग मीठ टाकून कांद्याची पात टाकली आहे मी याच्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही कांदे जे वाढलेले असतात ते पण टाकू शकता, मी हिरवे टाकले. तव्यावर थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. बॅटर आपले जे काकडीचे धिरडे आहेत त्याचं बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे. मग याला झाकून 10 मिनिट होऊ द्यायचं आहे, मग सेकंड साईडनी होऊ द्यायचं आहे. अशाच पद्धतीने हे बनतात, खूप टेस्टी लागतात आणि क्विकली बी बनतात. आणि उन्हाळ्याची काकडी थंडी राहते म्हणून छान आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी बाळ वगैरे असलं त्यांना पण हे देऊ शकतात, खूप हेल्दी राहते. मुगाची डाळीचे जे धिरडे बनवले ते आणि हे तर खूप हेल्दीच आहे. बाळांना वगैरे द्यायसाठी खूप छान अशी रेसिपीज आहे हे. आणि मी हे माझ्या बाळाला नेहमी देते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर न्यू असाल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपी, ब्लॉग्स, रिव्ह्यू आणि हॅक्स मी माझ्या चॅनलवर टाकत राहते. तर तुमचा भरपूर असा सपोर्ट मला द्या. बाय बाय.